तर त्या सरोवराच्या काठावर एक प्रेत पडलेलं होतं. ते झपटून झपले प्रेत पडलेलं होतं. मग मी गेलो, पाणी पिलं आणि पाणी पिऊन बाहेर आलो तर एक दिव्य विमानातून एक दिव्य पुरुष खाली उतरला की ज्याची शरीर यष्टी त्या प्रेताशी जुळणारी होती, सारखी होती. आणि तो दिव्य पुरुष त्या प्रेताचे लचके तोडून खाऊ लागला. मला वाईट वाटलं. मी जवळ गेलो, विचारलं, अरे हे काय केलं तू? हे काय केलं? काय करतोयस? अरे दिसताना तर सुलक्षणाने चिन्हित दिसतोयस. तुझ्या अंगावरची चिन्ह सामान्य नाहीत. आणि मग असं अमंगळ अन्न का खातोस? त्यांनी, महाराज काय करू, कर्माचं फळ आहे म्हणले. काय कर्माचं फळ आहे? पण तू कोण आहेस? म्हणे माझं नाव श्वेत आहे. माझं नाव काय आहे? श्वेत. मी श्वेत नावाचा राजा, या नगरीचा राजा आहे. मग असं वाट्याला तुला काय कर्म घडलं, तुझ्या वाट्याला असं जीवन आलं? त्या श्वेतानं सांगितलं, महाराज मी जिवंत असताना खूप चांगली कर्म केली, सत्य केले, वाऱ्या केल्या, दान धर्म केला, खूप पैसा वाटला, लोकांना वस्त्र दिले, कोणाला शाळा बांधून दे, पाण्याची टाकी बांधून दे, गोरगरीबाला वह्या वाट, पेनं वाट, पुस्तकं वाट, महाराज लोकांना पाकिट आपलं काय खूप दानधर्म केला, खूप दानधर्म केला. मग लक्ष देऊन ऐका बरं. म्हणजे ते दानधर्म केला, वाऱ्या केल्या, ग्रंथाचं वाचन केलं, हरिपाठ केला, त्या पिंडदान केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे, आहे की नाही? गंगेचे उदक गंगे जैसे, आरपीजे पितरोद्देशे. कोणाच्या उद्देशानं? पितरांच्या उद्देशानं गंगेचे उदक गंगे जैसे आरपीजे. कोणी तीर्थात गेलं की बुडत जावं, हातात पाणी घेत जावं आणि आपल्या पितराचं स्मरण करत जावं, आपल्या बापाचं स्मरण करायचं, आपल्या आज्याचं स्मरण करायचं, आपल्या पंजाचं स्मरण करायचं, है ना? निदान 3-4 पिढ्या माणसाला प्रत्येकाला माहित पाहिजे. तुमचं नाव काय? राहुल भाई. ऐका, तुमच्या वडिलांचं नाव? बाजीराव. त्यांच्या वडिलांचं नाव? बाबूराव. त्यांच्या वडिलांचं नाव? रंगनाथराव. त्यांच्या वडिलांचं नाव? फकीरा. त्यांच्या वडिलांचं नाव? नाही, तुम्ही काही सांगितलं तर आम्हाला तरी कुठं माहिती आहे. पण माणूस सज्जन असल्यामुळे ते म्हणे जे खरं 4-5 पिढ्या माणसाला काय पुत्राची पुत्रता आहे. मला वाटतं या ठिकाणी भाऊलाल भाऊ असतील, साहेबराव भाऊ असतील, भिकाजी भाऊ असतील, या तिघांनी 5 वर्ष आपल्या आईच्या संबंधाने या सगळ्या गोष्टी केल्या. 7-8 वर्षापूर्वी वडील गेले, वडिलाच्या पश्चात आईचं छत्र होतं आणि 5 वर्षापूर्वी आईचं छत्र गेलं. पण तेव्हा मोठा कार्यक्रम करता आला नाही, आता आयोजन केलं. पण ऐका बरं मंडळी, आता पहिला टप्पा संपला आपला. जसा माणूस पुत्र आहे तसा माणूस एक माणूस पण आहे. जसं मी कीर्तनकार आहे तसा मी एक माणूस पण आहे, तुम्ही गायक आहेत तसे तुम्ही एक माणूस पण आहे, तसा पुत्र आहे तसा तो एक माणूस पण आहे. माणसानं माणूस म्हणून काय केलं पाहिजे? माणसानं माणूस म्हणून एकच केलं पाहिजे, काय? याची जन्मे घडे देवाचे भजन, देवाचे भजन, आणि कळे ज्ञान नाही होते, त्यांच्या गोपाळाने कथेचा विस्तार, त्यांच्या गोपाळाने कथेचा विस्तार, त्यांच्या गोपाळाने कथेचा विस्तार, त्यांच्या गोपाळाने कथेचा विस्तार. मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण तरी साधे नारायण. नाही तरीही ना पशुने, नाही तरीही ना पशुने, नाही तरीही ना पशुने, नाही तरीही ना पशुने. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. कीर्तन करते क्या ना होए,
भजन भगति करो वैकुंठ जाय। 4-5 प्रमाण क्रमाने दिले. पुन्हा कोणी म्हणू नये चाली म्हणले. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्याच्या साधने त्यानं देव मिळवला पाहिजे हे त्याचं माणूस म्हणून कर्तव्य आहे. पण मंडळी एक सांगू का, देव मिळवायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना. ते मध्यम बरोबर दगडाचा देव त्याला वडराचा देव देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही. सोन्याचा देव त्याला चोराचा देव त्याला चोराचं देव देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. महाराज बाजारचा भाजीपाला 20 रुपयाच्या पाव किलो कमी मिळाला. बाजारचा भाजीपाला सोपं नाही. आणि मग एक आहे देवप्राप्ती मोठं अवघड काम आहे. अवघड काम आहे. मग अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करायची असतात. अवघड काम हे एखादं ओझं आपल्याला उचलत नाही, उचलू लागावं. एखाद्या अंतऱ्याला आपला आवाज पोहोचत नाही, म्हणू लागावं. आहे की नाही? ही काय असते, अडचण असली की मदत असते. म्हणून एक आहे कीर्तनामध्ये साथीला माणसं पाहिजे, साडेसातीला नाही. कीर्तनात माणसं कशासाठी असतात? साथीला असतात, साडेसातीला नाही. नाही तर आमचं गोड रंगात मस्कर मशीन पावटा टाकल्यावर थाप टाकायची अशी पापायची ना. नाहीतर आमचा रोग एवढा चांगला करुणा पर चालला. एकच चरण असं विचित्र म्हटलं रंगाचा विरोध. कधी कधी कसं असतं माहिती करायचं ना महाराज, प्रमाण योग्यही असतं तिथं ते बसतही, पण तेव्हा त्या वक्त्याचा मूड नसतो ते प्रमाण घेण्याचा. हे साथ करणाऱ्याला काय झालं पाहिजे, कळायला पाहिजे. म्हणून महाराज हे साथ करणारे थोडे भेटायला लागले. सध्या आम्हाला साडेसाती बोलते साडेसाती. सध्या आम्हाला वाजवणारी भेटत नाहीत, बडवणारी भेटतात. सध्या आम्हाला गाणारी भेटत नाही, आरडणारी भेटतात. आणि नवीनच फॅशन निघाली, जो जेवढा चिरचिर चिरचिर आरडतो तो तेवढा काय गायक आहे जावाय कर. भदा 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 नुसतं आदळायचं आपटायचं. ते त्याचा पकवाज ऐकताना कसं वाटतं माहितीये का, गाराचा पाऊस पडून पत्र्याचं घर असावं असं वाजवणं. गांभीर्य असावं, सुंदर असावं. त्याला साथ म्हटलंय. संगत वेगळी, साथ वेगळी. संगत कशी असते माहितीये का, जुगलबंदी म्हणजे संगत आहे. मी माझी कला दाखवायची, तुम्ही तुमची कला दाखवायची. ही काय झाली संगत. जुगलबंदी म्हणजे ती झाली संगत. पण साथ कशी असते, पुढच्याला काय लागतं तसं करणं, ही साथ करणं. आणि का साथ घेतली जाते, आता आमच्यासारख्याचा एखाद्याचा आवाज, आता ह्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग. आमचे राजगुरू महाराज सगळेच गुरुबंधू मंडळी, यांचा आवाज म्हणजे काय, समृद्धी महामार्ग. कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याला किती खाचा किती खाळ याला गणित नाही. म्हणून असं काम अवघड असलं, अंतर अवघड असला, मग कोणाची साथ घ्यायची, है ना. अवघड कामात कोणाची तरी साथ घ्यावी लागते. तसं देव प्राप्तीचं काम जर अवघड असेल, त्यात साथ कोणाची घ्यावी लागते. तुम्ही संत माय बाप एवढा असे एक स्वरातले मस्त 700 ग्रामचे निदान 50 टाळणा देसर मध्ये झाले पाहिजे. किती फुकट भजन करायचे नाही मला. आम्ही फुकट करीत नाही, तुम्ही करीत जाऊ.
याचा अर्थ काय काय करायचं आपली टाळ काय झाली पाहिजे आता बघा एका स्वरात टाळ नाही तुम्ही वाजवा टाळ हे सगळे काय झाले पाहिजे एका स्वरात झाले पाहिजे तुमची तयारी झाली की मला फोन करा मी नगरचा एक माणूस आहे आपला टाळवाला त्याचा फोन नंबर देईल तिथून टाळ आणा आणि मला ते कमिशन दे तुम्हाला काय देतो कमिशन आणि माझं कमिशन काय पुन्हा कधी नांदेसर मध्ये यायचा योग आला आणि टाळ झंझण वाजून जो आनंद मिळेल हेच आमचं कमिशन असं चला मी काय सांगतो मी संत माय बाप एवढा उपकार करा मग तुकाराम महाराजांनी त्या उद्धाराची जिम्मेदारी हो तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ते ओझ टाकलं आणि ओझ टाकत असताना आपल्या संतावर जिम्मेदारी टाकत असताना लढीवाळपणा धारण केला आणि लढीवाळपणाने तुकोबाराय म्हणतात तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे पुढे अशा भागातलं शेवटचं चरण आहे की तुका संता पुढे कोण्या उद्देशाने पायी झोंबे लाडानं आणि कोड म्हणजे काय इच्छेने लाडानं पायी झोंबे तुकाराम महाराज लाडानं पायाजवळ झोंबायला लागले लाड कोण करू शकतो लाडा करता काहीतरी नातं लागतं लाडा करता एक नातं लागतं पती पत्नीचं लाडा करता एक नातं लागतं नोकर मालकाचं लाडा करता एक नातं लागतं माय बापाचं है ना ज्याला वात्सल्य भाव ज्याला काय म्हणतात स्त्री हट्ट राज हट्ट बाल हट्ट हे असे प्रकार आहेत आपल्याकडे एक तर राजा प्रजाचं नातं असावं कालच आमच्या गुरुवर्य तात्यांनी एका मोठ्या सप्त्यामध्ये जाहीर केलं या आषाढी पर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी या नदीच्या स्वच्छतेचं पाऊल उचललं नाही तर आम्ही आषाढीला आंदोलन करणार हे लाड आहे राजा पुढे आम्ही करू शकतो हट्ट करू शकतो राजा आपल्याकडे हट्ट करू शकतो काय कमवतो रे महिन्याला आणि 1 लाख रुपये चल 30% GST टॅक्स आहे का नाही हा राजाचा आपल्यावर काय आहे हट्ट आहे आणि घेतलंच पाहिजे महाराज राजानं कर घेतल्याशिवाय देश चालत नाही आणि साधून दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही देश चालण्याकरता कर घ्यावाच लागतो धर्म चालायला दान घ्यावंच लागतं मग राज हट्ट आहे हा राजा प्रजेपुढे आणि प्रजा राजा पुढे हट्ट करू शकते नवरा बायको पुढे आणि बायको नवऱ्या पुढे काय करू शकते हट्ट करू शकते घ्याल का वराया पण इथं बनारसी म्हणायचं नाही बाबा आपण पैठणीच्या भागातले नाही ना इथं म्हणाला पदरावरती हे म्हणा असं मला हे पाहिजे ते पाहिजे आता तुम्ही पैठणीवाले दत्तू भाऊ काही वाईट वाटू देऊ नका पण पु ल देशपांडे काय म्हटले एका ठिकाणी पु ल देशपांडे काय म्हटले येवला बनारस इरकल कांजीवरम ही गाव पुरुषाचा सूड घ्यायला जन्माला आलेली गाव हे 4 शहर काय करतात पुरुषाचा सूड आता तसलं सोपं झालं महाराज पहिल्या सारखं नाही राहिलं आता पहिलं बाई एखाद्याच्या अंगावर साडी बघायची मग नवऱ्याला हात धरायची आता तसं नाही या येवल्या पैठणीवाल्यांनी एवढे हुशार झाले सगळे युट्यूबला चॅनल आहेत फेसबुकला अकाउंट आहेत इंस्टाला अकाउंट आहेत त्यांना कन व्हिडिओ पाठवतात आणि बायला काय का आपलं म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये ह्या पाहतात आणि बाई हट्ट करू शकते आणि हट्ट करण्याचा तिला हक्क आहे स्त्री हट्ट आणि तिसरा असतो बाल हट्ट म्हणून एक बाल हट्ट सोडी काना रवी दोर सोडी म्हणतिल्या देते सोडी काना रवी दोर सोडी म्हणतिल्या देते आई मजते दे बया मजते दे आई मजते दे 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 राघुम रुम दे आई मजते दे 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 राघुम रुम दे आई मजते दे 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 राघुम रुम दे
आई मजते दे बया मजते दे आई मजते दे राम आई मजते दे राम आई मजते दे राम 2 मिनिटं जातील पण तुम्हाला बी आनंद येईल. पहिला तुकडा असा म्हणायचा आई मजते दे म्हणा. आई मजते दे दुसरा तुकडा आई मजते दे आई मजते दे बया मजते दे बया मजते दे तरी का दोन आता पुढचं आई मजते दे ते दे ते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे बया डेरा असं आई मजते दे ते दे ते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा आता दुसरं आवर्तन दुखोय आई मजते दे ते दे ते दे ते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा घुमते. आता तिसरं आवर्तन आई मजते दे ते दे ते दे ते दे ते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा घुमते. आई मजते दे बया मजते दे आई मजते दे ते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे बया मजते दे आई मजते दे डेरा घुम घुम दे आई मजते दे डेरा घुम घुम दे आई मजते डेरा घुमते. आता याच्यात अजून एक ती आहे पण एका क्लासमध्ये सगळं नाही पुढच्या क्लासमध्ये आता हा बाल हट्ट झाला. तसं लेकरू सुद्धा माय बाप पुढे हट्ट धरू शकतं म्हणून तुकोबारे आज संतान पुढं तुम्ही संत माय बापाचं नातं जोडून त्यांच्या पुढे हट्ट धरतायत. पण माय म्हणताना माय कशी असते ते आधी संतांना समजावून सांगतात. पण आजच्या अभंगात माय 5 लक्षणांनी समजावून सांगितली. माझी भावना अशी आहे भाऊलाल भाऊ साहेबराव भाऊ आणि भिकाजी भाऊ यांनी आपल्या आईची केलेली पंचोपचारे पूजा म्हणजे आजच्या अभंगातली आईची 5 लक्षणं आहेत. हे 5 लक्षणं आहेत. मग काय असते आई? मी तुमच्या समोर झुमतोय कोड करतोय लाड करतोय तुम्ही माझा लाड पुरवला पाहिजे. का बरं? कारण तुम्ही माझी माय आहात. आणि माय कशी असते हो? मातेची याची मातेची याची बोला मातेची याची Yeah.
एक ताईचं आणि तिसरं आईचं. म्हणजे बायकोचं नातं, बहिणीचं नातं आणि एक आईचं नातं. हे अजून नाजूक, पण अजून नाजूक नातं ह्या तिघीतही विचार करायचा ठरला तर अजून नाजूक नातं कोणतं आहे? ते मायचं आहे. ताईचं नातं, ताईच्या चित्तात भावाचं हित आहे कुठपर्यंत? तिचं लग्न होत नाही तोपर्यंत. ताईच्या चित्तात भावाचं हित कुठपर्यंत आहे? तिचं लग्न होत नाही तोपर्यंत, फार तर शेतातून हायवे जात नाही तोपर्यंत. संपलं ताईचं नातं. बायकोचं नातं कुठपर्यंत आहे? लेकरू होत नाही तोपर्यंत. ज्या बाईच्या चित्तात कायम नवरा 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 असतो, एकदा तिला लेकरू झालं की बायको नवऱ्याला वजा करते लेकरातून. कष्ट करून नवरा आलेला असतो कामावरून आणि मांडवी लेकरू असतं. ते म्हणते अगं पाणी दे ना, दिसत नाही का लेकरू मांडीवर आहे? म्हणजे बाईच्या चित्तातला नवरा आता गेला. लग्न झालं की बहिणीच्या चित्तातून भाऊ गेला. लेकरू झालं की बाईच्या चित्तातून नवरा गेला, कमी झाला. पण एकदा लेकरू झालं तर माईच्या चित्तातून कधी जातं? कधीच जात नाही. ती जिवंत आहे तोपर्यंत जात नाही, यात नवल नाही. माय मेली तरी तिचं चित्त लेकरात असतं. याला उदाहरण ऐकलेलं, घडलेलं आणि अनुभवलेलं 3 उदाहरणं सांगतो. आधी ऐकलेलं सांगतो. ऐकलेलं कसं? अनुभवलेलंच आहे ते सुद्धा. अनुभवलेलंच आहे. काय? मुंबईला दादरला कीर्तन करत होतो. आई कशी असते दादरला. ते एक बाई 20-22 वर्षाचा मतिमंद पोरगा घेऊन आली. लाळ गळायची, त्याला बोलायचं सुचत नव्हतं. आदतात म्हणजे एकदम हसायचा काय, आरडायचा काय. बरं, कीर्तन संपल्यावर ती बाई त्या पोराला घेऊन माझ्या जवळ आली. ऐका बरं, त्या मतिमंद पोराला त्याची मान पकडली, म्हणते बाय दाद्या बाबाच्या पाया पड. आणि मान धरून ते वाकत नव्हतं, पण बळबळ त्याचं डोकं माझ्या पायावरतीनं ठेवलं. कोणी? त्या लेकराच्या मायनं. कोण्या? त्या मतिमंद लेकराच्या मायनं. आणि मला म्हटली, महाराज बाबा माझ्या पोराला आशीर्वाद द्या. मी सहज विचारलं, बाई तुझ्या पोराला काय आशीर्वाद देऊ? त्या बाईनं मागितलेला आशीर्वाद ऐका कान उघडून. तिने, महाराज काही आशीर्वाद देऊ नका हो, एकच आशीर्वाद द्या. काय? मी जिवंत आहे तोपर्यंत मेलं पाहिजे एवढा आशीर्वाद द्या. मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे, कारण माझ्या मागे याचे एवढे हाल होतील याचं करणारं कोणी नाही. आणि ह्याच्या आधी जर मला मरण आलं ना, म्हणली महाराज मला नीट मरण येणार नाही, एकच आशीर्वाद द्या. काय? हे पोरग माझ्या देखत मेलं पाहिजे. म्हणजे मेल्यावर सुद्धा आई कोणाच्या हिताचा विचार करते? लेकराच्या हिताचा. आता माझा एक अनुभव सांगतो. आमचं जीवन म्हणजे फिरस्तीवर जीवन. रात्री राजाराम महाराजाच्या घरी मी सकाळी 4 वाजता पोहोचलो. आणि 4 वाजता का पोहोचलो? समृद्धी महामार्गामुळे पोहोचलो. आता 7च वाजले असते मला यायला. रात्री कीर्तन मी अकोट, म्हणजे अकोला ते अमरावतीच्या मधात गाव आहे अकोट, तुम्हाला माहिती. अकोट जवळ कीर्तन करे बेलुरा नावाच्या गावाला. फक्त 450 किलोमीटर प्रवास केला रात्यात. किती भाऊ? 450. आमचं कीर्तन असं रात्रीच. माझं कीर्तन होतं त्या लातूरकडे, अहमदपूरकडे. आणि अहमदपूर अंबाजोगाई रोड आहे. आणि त्या अहमदपूर अंबाजोगाई रोडवर घाट नांदूर नावाचं गाव आहे. रेल्वे गेट लागतं तिथे. सिमेंट रोड महाराज, एकदम स्टार. पण गावाची हद्द आली की तो क्लोज झाला होता. घटना 2 वर्षापूर्वीची आणि श्रावणातली घटना आहे. क्लोज झाला होता. आणि पाऊस पडल्यामुळे त्या खटकीवर जे मुरुम टाकला होता तो वाहून गेला. पण रस्त्याला कोणी नाही, सुसाट रोड. तेव्हा गाडी माझ्याकडे टाटा हायरियर होती. 120च्या स्पीडनं गाडी पडत होती. किती? 120च्या. आणि ती खटकी ड्रायव्हरच्या लक्षात आली नाही. 1.5 फुटाची जवळजवळ ती खटकी. तेवढ्यावरून माझ्या गाडीने जी उसाळी मारली आणि एवढी जोरात आदळली. किती जोरात आदळली राजू महाराज? एअर बॅग ओपन होतील एवढी आदळली, एवढी आदळली. सगळा गाडीमध्ये धूरच धूर.
तर गॅस असतो महाराज. गाडीने जर आतून पेट घेतला तर विजण्या करता, पण कोणाला माहिती, सगळा धूरच धूर गाडीत. मला वाटलं गाडीने पेट घेतला आणि मी पटकन ड्रायव्हरला म्हटलं पटकन खाली उतर, गाडीचं काय व्हायचं ते होऊ दे. आम्ही गाडीतून उतरलो आणि तेव्हा रात्रीचे 2:15 वाजले होते. किती? 2:15. नारदाच्या गाडीवर घडलेली घटना सांगतो बरं तुम्हाला. 2:15 वाजले. आणि जरी मला तुमच्या आशीर्वादानं काही झालं नाही तरी माणूस घाबरतं का नाही अशा प्रसंगी? घाबरून गेलो. आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? तुम्हाला खोटं वाटेल, मी फोन पाहिला, माझ्या आईचा फोन. कोणाचा फोन होता? आईचा फोन होता महाराज. हे काय कनेक्शन आहे विज्ञानाला कळतं की नाही मला माहित नाही. आणि आईचा फोन दिसल्याबरोबर मला एवढं भरून आलं, जीवाचे सोयरे भेटे ज्ञानोबराय म्हणतात तसं. पण मी म्हणलं मी जर आता रडलो आणि हिला बोललो तर ही झोपणार नाही, घरात कोणाला झोपू देणार नाही. मी कॉल उचलला आणि आम्ही आईला अक्का म्हणतो. मी अक्का काय झालं एवढ्या रात्री फोन केला? म्हणत तिला रागवलो मी. मला म्हणले तसं काय नाही रे, तू कसा आहेस? पायकाची जमीन आणली. म्हणलं मला काय झालं? अर्धा तास झाला म्हणे मला नुसती तुझी आठवण येते, बेचैनी होते म्हणे, झोपच लागना म्हणे. म्हणजे शांत झोप, मी चांगलाय, सकाळी तुझ्याशी बोलतो म्हणे. आणि फोन ठेवला आणि सकाळी तिला सगळं सांगितलं, रात्री सांगितलं. हे काय कनेक्शन? हे काय कनेक्शन आहे? याचं एकच कनेक्शन आहे, ती माय. लेकराच्या मनातलं मायलाच करू शकतं, लेकराचे ताईलाच करू शकतं. पण लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, मातेचे चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. हे बोलू का बरं? ती त्या हिता करता काय किंमत मोजते? देह विसर्या. सन्मानाच्या बायाने टाकून दिलेल्या साड्या माझी माय नेसत होती आमच्यासाठी. मुस्लिम समाजाने टाकून दिलेल्या साड्या, 2 रंगाच्या 2 साड्या जोडायच्या आणि करायच्या. मला गावात भंडारा असला आमच्या आईनं जाऊन भात आणायचा, तो भात धुवायचा, वाळवायचा, पुन्हा आम्हाला खाऊ घालायचा. गावात जर भंडाऱ्याला शिरा असला, तो शिरा आणायचा, त्याचे तुकडे तुकडे करून वाळवायचा आणि पुन्हा तो भाजून खायचा. एवढ्या दारिद्र्यात माझ्या मायने दिवस काढली, 5 भावाच्या बहिणीने एवढे दिवस. महाराज आज तिची कुवत अशी आहे, मी महाराज आहे, एक भाऊ वकील आहे आणि चांगला वकील आहे आमच्या भागात भाऊ माझा. ती जर म्हणेल मला रोज साडी नेसायची तर रोज आपण तिला साडी देऊ शकतो. पण अडचण एक ती मागतच नाही. पण मी पण असा आहे, काही कार्यक्रम असला रस्त्यानं चालता चालता मला जर एखादी साडी चांगली दिसली, बाबा मी गाडी उभी करतो आणि साडी घेतो. तिला फोन नाही करत, मला माहिती फोन केलं ती घेऊ देत नाही. ती साडी विकत घ्यायची, डायरेक्ट तिच्या हातात घडी द्यायची, म्हणायचं हे घे साडी नेस, ही साडी नेस. म्हणजे आता जाळीतो का मला साडी अशी म्हणते. एकदा जरी अंगाला साडी लावली माझे पैसे पिटले. महाराज तिला आज कष्ट करून करून गुडघ्यानं चालता येत नाही, तिला कमरीने नीट बसता येत नाही. आणि शरीर तिनं कोणासाठी केलंय? आमच्यासाठी केले. देह विसरी आपल्याला बरं जवळी घेता अशी नाही गेला. आमच्या आईनं काय करावं महाराज, काय करावं? सुतगिरणीत कामाला कधी कधी 2-2 ड्युट्या माझ्या आईला लगातार करावं लागायच्या. 4 लेकरं, घर कसं चालायचं? 2-2 ड्युट्या. मग आई सकाळी सकाळी 4-5 वाजता रात्रीची शिफ्ट संपून यायची, माझी आई शिफ्ट संपून यायची. आणि आल्यानंतर आमच्या वडिलांचे असे आम्हाला दाब, अभ्यासाला पोरं 3ला उठलेच पाहिजे. आणि माझं वय लहान, मला झोप आवरत नसायची. मग मी काय करायचो, आई कामावरून यायची वाट बघायची आणि आई आडवी पडली की आईच्या कुशीत झोपायची. आया सांगावर हात टाकून मला जवळ घ्यायची. आज त्या भारी गाडीमध्ये ते सुख नाही, ते सुख मी तिथं भोगलं आईच्या जवळ. आणि मग काय करायची, आमचे वडील मग उठवायचे नाही मला, कारण का त्याला उठवलं तर तिची काय मुडत, झोप मुडत. आमची आई सकाळी उठले की आमच्या वडिलाचे भांडण चालू, तू नासवलंस पोराला, कशाला त्याला जवळ घेते, दूर लोटायचा त्याला, अभ्यासाला बसत नाही बाळ्या. मला बाळ्या म्हणतात वडील. आमच्या आई मुली नाही हो, मला झोप
थोडा आराम देते, पण बाळूला जवळ घेतलं की मला लय आराम मिळतो. सगळे कष्ट विसरून जाते लेकराला जवळ घेतलं की. काय माय दावी प्रेम बाते. लेकरा करता काय करत नाही, काय करत नाही. महाराज आमचे वडील एवढे कडव्या शिस्तीचे, एवढा कडव्या शिस्त. बाजारात गेले तर कधी आमच्या वडिलांनी चिवडा आणला नाही, कधी लेकराला खाऊ आणला नाही. परवडत बी नव्हतं मला, त्यांना तरी काय म्हणायचं, त्यांना ते परवडत नव्हतं. ते विचार करायचे पाव किलो चिवडाच्या ऐवजी अर्धा किलो तेल आणलं तर आठवडाभर जाईल. बापाचं दुःख बापाला माहिती, परवडत नव्हतं. पण आमची आई चोरून लपवून, आमच्याकडे कुबड्याचा चिवडा म्हणून ते घ्यायची, चोरून लपवून. कोणाचे धुणं धुवून दे, कोणी 5 रुपये दिले की चिवड्यावाल्याला द्यायचे, असा चिवडा आम्हाला खाऊ घालायचे. दावी प्रेम भाते. आणि कोणतेही संकट आलं की पुढं पळायचे. मी म्हणलं आमच्या वडील एवढे शिस्तीचे कडवे, एके दिवशी माझ्या अंगावर पितळाची कळशीच फेकून मारली. ते कोणी? वडिलांनी. लेकराला लागू नये आणि माझी माय आडवी झाली. आजही माझ्या आईला समोरचे दात गेले. कशामुळं? ती कळशी आईच्या तोंडावर बसली, ओठ फुटला आणि दात तुटले. कोणासाठी? लेकरासाठी. अशी माय असते. मी माझी माय सांगितली, तुम्हाला तुमची माय नक्की द्यावी की आपल्या मायनं सुद्धा आपल्या करता एवढं केलेलं आहे. अशी आपली माय आहे. आणि संतांनो, अशी माय असते आणि माय लेकराचे सगळे हट्ट पुरवते. माझे बाकी काही हट्ट नाही आणि नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने. फक्त आम्हाला एक करा, आमचं जीवन कल्याणापर्यंत नेऊन सोडा. ज्ञानेश्वर